उद्घाटन होत आहे। तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय शाहगडकर साहेब आणि मनुष्यबळ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भोगरे सर यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे। आपल्या प्रशासनाला यांचंही या ठिकाणी स्वागत आहे। आपण सर्वप्रथम या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं। या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि गणितज्ञ म्हणून श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी सर्व व्यासपीठावर अतिथी अध्यक्ष प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की सर्वांनी या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन बंधू म्हणून श्रीमान जोगदंडे सर यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। साऊंड सिस्टम थोडा आवाज वाढवा, पाठीमागे आवाज जात नाही म्हणजे। या ठिकाणी करावं त्यासमोर परीक्षक आदरणीय भोगरे सर, आदरणीय श्रीमान नेवार सर, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यावं। मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आजच्या या विज्ञान प्रदर्शन मेळाव्याच्या निमित्ताने दीप प्रज्वलन होत आहे। पुन्हा एकदा मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन येथील विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा तायडे, कुमारी गायत्री तळेकर या 8वी या ठिकाणी आपलं स्वागत घेत मान्यवरांसाठी। मी माननीय शिक्षणाधिकारी शाहगडकर साहेबांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं। श्रीमान ढगे सर आजच्या या प्रदर्शनातील यानंतर आपल्या तहसील कार्यालय भोकरगंजच्या वतीनं नायब तहसीलदार मान्य श्री अविनाश पाटील, नायब तहसील यानंतर आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी श्रीमान शाहगडकर साहेब बस आपल्या जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक
टाळ्या वाजवा सगळेजण. तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी बडगे सरांचं स्वागत करण्यासाठी केंद्र प्रमुख श्रीमान जीवराज श्रीमान बडगे सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खास करून आज हे लाईव्ह प्रेक्षेपण ज्यांच्या हातून होत आहे श्रीमान जोगदंडे सर आमचे मित्र तथा पत्रकार बंधू. यानंतर तिसरे परीक्षक आहेत श्रीमान आपले परीक्षक आहेत आजचे श्रीमान ढगे सर यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या आदर्श आणि या राज्यामध्ये आपल्या त्या निमित्ताने झालेलं तालुक्याचा एक थोडंसं सर असं हे जे प्रशिक्षण आहे आपले हे जे विज्ञान प्रदर्शन आहे या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य हेतू जो आहे की आपल्या तालुक्यामधून नवीन वैज्ञानिक निर्माण व्हावेत, आपल्या तालुक्याची विद्यार्थ्यांमधली वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो वृद्धिंगत व्हावा असा या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये बाल वैज्ञानिकांनी जो सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांना आपण सर्व प्रशिक्षक यांनी चांगलं गुणगान करून त्यामधून क्रमांक काढायचे आहेत आणि या ठिकाणी जे शिक्षक मंडळी आलेले आहेत या सर्वांनी सर्व बालवैज्ञानिकांचं या ठिकाणी भरभरून कौतुक करायचं आहे. पुन्हा एकदा मी या मंचकावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो व पुढील कार्यक्रमासाठी मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपूर्ण लागलेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे आपल्या जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीमान कृष्णा पाटील जंजाळे यांना विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करावे. सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी बांधव मला माहिती आहे बराच वेळ झालाय. काही मुलं सकाळी 9 साडेनऊ पासून आलेली आहे आणि एक मोठा भरगत प्रतिसाद आदरणीय शागरकर साहेबांनी जे आपल्याला आवाहन केलं होतं की आपला तालुकास्तरीय प्रदर्शन आहे, आपण वर्षभरामध्ये सातत्यपूर्ण काम करतो आणि हे काम करत असताना आपल्या विद्यार्थ्यांना आपण काय शिकवलं, आपण कोणतं प्रॅक्टिकल घेतो किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा त्या विद्यार्थ्यांना कसा कळावा याचा एक संयुक्त काहीतरी कार्यक्रम व्हावा अशी एक प्रेरणा यामागची होती. मला साहेबांनी शुक्रवारी माझ्याकडे आले आणि मला म्हटलं की सर आपल्या या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आहे. कार्यक्रम अगोदर मला वाटतं कन्या केंद्रात होत होता, परंतु ते मला या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आहे. मला साहेब काय हरकत नाही कारण हा तालुक्याचा कार्यक्रम असतो, आपली तालुक्याची शाळा आहे आणि हे करत असताना पूर्ण सहकार्य करण्याची आपली भूमिका असते. आणि मग साहेबांना आम्ही तुला सुचवलं की आपण एक कार्यक्रम बाहेर घेऊया जेणेकरून एकाच छताखाली एक चांगला कार्यक्रम आपल्या ठिकाणी पार पडेल. आणि साहेबांनी लगेच माझ्या विनंतीला त्या ठिकाणी हो म्हटलं आणि एक आज चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. मित्र कार्यक्रम करायचं म्हटलं की सगळ्यांना झोकून देऊन काम करावं लागतं. सकाळी आमचे केंद्र प्रमुख आदरणीय सोनवणे सर 9 वाजेला शाळेत होते ते माझ्या अगोदर, कारण काल रविवार होता, परवा शनिवार होता, 2 दिवस सुट्टी असतानाही ही सर्व मंडळी 9, 9:15, 9:30 इतकं आली. प्रत्येकाला काम वाटून दिलेलं होतं आणि प्रत्येकानं आपलं काम चोख केलं म्हणून अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी एक चांगली सुरुवात आपण केलेली आहे. मी आदरणीय साहेबांना आणखी विनंती करतो की पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आपण चांगला कार्यक्रम करू. आपण आपले सीओ मॅडम असतील, आपले जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा आपले प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी असतील, आज एवढा चांगला कार्यक्रम पाहून ते पण खुश झाले असते. एक चांगला जिल्ह्याचा तोडीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतोय. हे करत असताना माझी शाळा, माझा सर्व स्टाफ यांनी सुद्धा चांगली मेहनत घेतलेली आहे. ते पण बिचारे सकाळी लवकर आलेले आणि सगळे जाईपर्यंत
या ठिकाणी सगळं थांबणार आहे. म्हणून मी त्यांना सुद्धा या मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. असाच प्रतिसाद शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध जसं आपण क्रीडा स्पर्धा घेत असतो. यावर्षी साहेब जवळजवळ 15 ते 16 हजार विद्यार्थ्यांनी खेळाच्या स्पर्धेत सहभाग घेतला. म्हणजे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुका असा आहे की सर्वात जास्त खेळाडू आपले सहभागी झाले. जिल्ह्याला गेले, विभागावर गेले, राज्यावर गेले, नॅशनलला गेले आपली मुलं. ह्या आपल्या भोकरदनसाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. जसं आपण आता सोळंके सरांनी दशरथ बाबाचा या ठिकाणी सत्कार केला. एक चांगला सुंदर माझी शाळामध्ये त्यांनी पारितोषिक पटकवलं. आपली जिल्हा परिषद शाळा 3ऱ्या क्रमांकावर निवड चांगल्याची. म्हणजे कुठंतरी आपलं काम चांगलं चाललंय तालुक्यामध्ये. हाच एक संदेश या निमित्तानं सगळीकडे जातोय. मी सर्वांना विनंती करतो की थोडं मला माहिती आहे ऑनलाईनच्या कामामध्ये आपण सर्वजण फार व्यस्त झालेले आहेत. मला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, पण कधीच एखादा अधिकारी म्हणला नाही जिल्ह्याच्या मीटिंगमध्ये पण माध्यमिकचं शिक्षणाधिकारी असो, प्राथमिकचा असो किंवा BSFB म्हणले नाही की तुमच्या पोराला काही येतं का, त्याला करतात की येते का, उजेड येते का, बाराखडी येते का, लिहिता वाचता येतं का, कोणी म्हणत नाही. फक्त हे ऑनलाईन कर, ते ऑनलाईन कर, ते ऑनलाईन कर, सगळे ऑनलाईन मध्ये पागल व्हायला लागले. परंतु इथं कोणाचा दोष नाहीये. जे सचिवालयात बसतात, मंत्रालयात बसतात, ते AC मध्ये बसून पॉलिसी ठरवतात आणि खाली ते करावं लागते. कुत्ता जळबिल्ली अकाल, कुत्ता जळबिल्ली अकाल असं चालतंय. त्याला सिस्टम आहे, आपण कोणी काही करू शकत नाही. परंतु आपला मुख्य केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे. आणि आपण काम करत असताना सगळ्यांना स्ट्रेस आहे, मला माहिती आहे. काही माझ्यासारखी किंवा माझ्यापेक्षा ज्येष्ठ गावडे सरांसारखे मुख्याध्यापक आहे की बऱ्याचदा ऑनलाईनचे कामं जमत नाही. नवीन सोशल मीडिया चालवताना अडचणी येतात आणि मग हे कामं कुठून तरी बाहेरून करून घ्यावं लागतं. बरं काय दुसरं का होतं, आपले जे सहकारी असतं त्यांना चांगलं येतंय, सगळं चांगलं जमतंय, परंतु कुठंतरी त्यांना म्हणणार नाही मी, पण ते पण टाळाटाळ करतात. शब्द न वापरले पण तिथं मग कोणाकडनं इकडून तिकडून कामं करून सिस्टम आपण चालवत असतो. परंतु मित्रांनो, आपण एक या सिस्टमचा भाग आहे. एकमेकाला आपण सहकार्य केलं पाहिजे. ज्याला जे चांगलं जमतं ते त्यांना दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. कारण ज्ञान दिल्यानं वाढत जातं, कमी होत नाही. आज प्रयोग करत असताना आमचं संतोष इंगळे सरांचं मुलगा माझ्याकडे प्रदीप इंगळे, आणि त्याने एक चांगलं मॉडेल या ठिकाणी बनलं. 3-4 दिवस मेहनत करतोय, नवीन मुलगा आहे. त्याने विद्यार्थ्यांची मदत घेतली, चांगलं मॉडेल तयार केलं. तर तुम्ही सुद्धा चांगले मॉडेल या ठिकाणी तयार केले आणि अशातूनच एक नवीन सायंटिस्ट या ठिकाणी तयार होऊ शकतात. एक चांगले शास्त्रज्ञ आपल्या भारताला मिळतील, देशाला मिळतील. आणि म्हणून नक्कीच हा एक चांगला उपक्रम आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो. जे आमचे आदरणीय परीक्षक आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे, इमानदारीनं, कुठलंही त्यामध्ये पार्सलिटी न करता, माध्यमिक असो का प्राथमिक असो, ओरिजिनल जे चांगलं काम आहे त्यांनी गुणगान करावं, त्यांना विजेते करावं. त्यांना या ट्रॉफी या ठिकाणी आदरणीय शहादकर साहेबांच्या वतीनं, कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि ते नक्कीच पुढे चांगले ज्या ज्या क्षेत्रात जाते ते चांगलं व्हावं या शुभेच्छा देतो. हे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जास्तीत जास्त ग्रामीण भागातील मुला मुलींना या विज्ञान प्रदर्शनमध्ये सहभाग नोंदवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना विकास करण्यासाठी हे एक शासनाचं तालुकास्तरीय हे प्रशिक्षण म्हणजे प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. त्याच्यातून ग्रामीण भागातील मुलांना पुढे म्हणजे विज्ञान म्हणजे त्यांच्या विचारधारेला चालना मिळण्यासाठी विज्ञानामध्ये पुढील आयुष्य कसं घटायचं किंवा एखादं वैज्ञानिक कसा निर्माण करायचा ह्या आधारे याच्यातूनच त्यांचं भवितव्य खूप काही घडू शकते. आणि हे विज्ञान प्रदर्शनमध्ये सागर सरांनी आणि जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक गुंजाळ सरांनी जे मेहनत घेतली. पण मला असं म्हणायचं की सर, तुम्ही जे म्हटले की हे जिल्हा स्तरावरच्या म्हणजे तालुका याच्यापेक्षाही जास्त दुपटीने पुढे करायचं. पण याच्यामध्ये आपल्यामध्ये 306 शाळा आहेत, प्राथमिक शाळा. प्राथमिक शाळा संख्या जास्त दिसते. 7वी ते 10वी, 10वी ते 12वी यांची संख्या कमी दिसते. सगळ्या शाळेनं जर तालुक्यातला सहभाग नोंदवला तर नक्कीच तुमचा हा म्हणजे हे प्रदर्शन पाहून नक्कीच पुढच्या वेळेस माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या ग्रामीण भागातील मुलांचा ह्या गुन्हा म्हणजे त्यांचं
शाबासकी देण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी इथं येथील हे पंचायत समितीच्या वतीनं ग्वाही देऊन पुढील मुलांना या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी शुभेच्छा देतो व जे आपल्याकडे पंच म्हणून आलेले हे विज्ञान प्रदर्शनमध्ये त्यांनी प्रामाणिकपणे हे काम पार पाडतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 मिनिटं भाषण संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. प्रदर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष गट शिक्षणाधिकारी श्रीमान दिलीप सागरकर सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नायब तहसीलदार अविनाश पाटील, जगताप सर, त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा जयगाव सर, त्या ठिकाणी या विचारमंचावर उपस्थित नवार सर, त्याचबरोबर बडगे सर, सोनवणे सर, मोरेश्वर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर महाराज सर, व्यासपीठावरील सर्व मंडळी, या ठिकाणी सर्व उपस्थित सुपरिचित सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, सहशिक्षक, तसेच या ठिकाणी उपस्थित आणि या विज्ञान प्रदर्शनात प्रत्यक्षपणे सहभागी झालेले सर्व बाल वैज्ञानिक आणि या ठिकाणी अतिशय सर्व बाबींची मांडणी करणारे पत्रकार जोगंडे, प्रथमतः मी या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि वेळेचा विचार करून मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही. बोलण्यासारखं खूप काही बाबी आहे, परंतु खरंच मी या सर्व बाल वैज्ञानिकांचं आणि त्यांना घडविणाऱ्या सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो. कारण ही सर्वात मोठी आणि काठिण्यपूर्ण बाब असते की यासाठी एखाद्या प्रदर्शनामध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर त्यासाठी कोणती ऍक्टिव्हिटी निवडायची आणि ती विद्यार्थ्यांकडून कशी करून घ्यायची, या बाबींमधून आम्ही गेलेलो आहे, या गोष्टींमधून आम्ही पण गेलेलो आहे आणि आम्हाला नेहमी जावं लागतं. म्हणून हे सर्व परिश्रम तुम्ही घेतलेले आहेत आणि या सर्व परिश्रमास तुम्ही पात्र ठरलेला आहात. त्याचबरोबर दुसरी महत्वाची बाब मला अशी मांडायची आहे या ठिकाणी की आपण सर्वांनी बघितलेलं आहे की या समोर व्यासपीठावरच्या 2 प्रतिमा आहेत. त्यामध्ये एक प्रतिमा आहे अब्दुल कलामची आणि दुसरी प्रतिमा जी आहे ती आहे श्रीनिवास रामानुजनची. तर मी आपल्याला एक विनंती करेन, विद्यार्थ्यांना मी विनंती करेन की अब्दुल कलाम यांची बायोग्राफी आपण सर्वांनी वाचली पाहिजे. यूट्यूबवर उपलब्ध आहे आणि श्रीनिवास रामानुजन यांच्यावर जो काही चित्रपट निघालेला आहे तो सुद्धा यूट्यूबवर आपण बघितला पाहिजे. अगदी 2 ते 2.25 तासाचा तो चित्रपट आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा तो चित्रपट आहे आणि आपण तो बघितला पाहिजे. अशा अनेक बाबींमधून आपल्याला अनेक प्रेरणा मिळत असतात आणि ज्या प्रेरणा तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे, तुम्ही तुमच्या प्रदर्शनावरच लक्ष केंद्रित न करता बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय तयार केलेलं आहे त्याचं सुद्धा देवाणघेवाण तुमच्यामध्ये झाली पाहिजे. ते आपण आपल्या वैचारिकतेमधून, आपल्या बुद्धीमधून त्या काही गोष्टी आपण विचारल्या पाहिजे. एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मोरेश्वर महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डोंगरे साहेब, आताच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले नायब तहसीलदार श्री अविनाश पाटील सर, या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय धनराज सर, माझ्या कार्यालयाचे गट समन्वयक श्री नेवार सर, आज आपल्याला या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी श्री बडगे सर, केंद्र प्रमुख सोनवणे सर, परीक्षक म्हणून लाभलेले श्री खरात सर, बोरसे सर, ए.व्ही. गोमले सर, आर.व्ही. तेलंगणे सर, माझ्या कार्यालयाचे सर्व सहकारी केंद्र प्रमुख
मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, माझ्या कार्यालयाचे सर्व सहकारी, गट साधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, कनिष्ठ अभियंता, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, खरं तर हा कार्यक्रम हा विद्यार्थ्यांसाठी आहे आणि शिक्षकांचं योगदान यामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं. आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक काय करतो असं म्हटलं जातं, हे युग विज्ञानाचं युग आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. आता मी ज्या माईक मधून बोलतो त्याचा शोध कोणीतरी लावलेला आहे. पूर्वी बोललं जात नव्हतं असं, एवढ्या मोठ्याने ऐकायला येत तुम्हाला नाही. मग हा शोध कोणी लावला? एका वैज्ञानिकाने लावलेला आहे की नाही. त्यानंतर या बॉटलमध्ये एक द्रव पदार्थ दिसतो, तुम्हाला दिसतोय का सगळ्यांना? पहावर आहे काय दिसतंय तर पाण्याला काय म्हणतात विज्ञानामध्ये? व्हेरी गुड. कोण म्हटले तू? हात वर करा. काय नाव बेटा तुझं? कोणत्या शाळेत आहे तू? भोकरदन. टाळ्या वाजवा सगळे. ते या प्रत्येक पदार्थाला विज्ञानामध्ये काहीतरी नाव असतं. आपल्याला आपल्या सभोवताली जे काही पदार्थ आहेत या पदार्थांना काहीतरी नाव असतं. उदाहरणार्थ आपण दररोज जो पदार्थ खातो ज्याच्याशिवाय आपल्या अन्नाला चव येत नाही त्या पदार्थाचं नाव काय आहे? मिठाला काय म्हणतात विज्ञानामध्ये? NaCl. म्हणजे काय? सोडियम क्लोराईड. म्हणजे विज्ञान शिकलेली मुलं आहेत ती. खरं तर अभिनंदन विज्ञान शिक्षकांचं की ज्यांना मुलांना मिठाला NaCl म्हणता येतं, सोडियम क्लोराईड म्हणायचं आहे. आता Na म्हणजे काय आणि सोडियम Cl म्हणजे काय? कोण सांगतं? Na म्हणजे काय आणि Cl म्हणजे काय? हा तू सांग बेटा. व्हेरी गुड. क्लोराईड आहे की नाही? NaCl, क्लोरीन अधिक सोडियम. ही विज्ञानाची विद्यार्थी आहे. आपल्याला विज्ञानाची जी उपकरणे या ठिकाणी मांडलेली आहेत. उदाहरणार्थ एखादा ट्रॅक्टर असेल, एखादा फोन असेल. आता मोबाईल आहे. मोबाईल एका ठिकाणी आपण दुसऱ्या ठिकाणी बोलतो की नाही? हा शोध कोणी लावला? कोणी लावला माहिती आहे का? मोबाईल शोध कोणी लावला तर कोण सांगतो? हा सांग बेटा. हा सगळेजण टाळ्या वाजवा. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा शोध कोणीतरी लावलेला आहे. तो वैज्ञानिक आहे असा होता तो. त्यांनी शोध केला, छोटी छोटी उपकरण तयार केली आणि त्यामधून तो वैज्ञानिक झाला. आता हा जो फोन आहे, मायक्रोफोन किंवा याला आपण माईक असं म्हणतो, आज ग्राहम बेल नावाने शास्त्रज्ञांनी लावला. आता पलीकडे जी काही आहे फोटोला आपण हार घातलाय. कोणाच्या फोटोला हार घातलाय आपण? कोण सांगतं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना काय म्हटलं जायचं? मिसाईल मॅन. मिसाईल कशासाठी वापरलं जातं? कशासाठी वापरलं जातं मिसाईल? कोण सांगतं? मिसाईलचा काय उपयोग होतो? काय होतो सांगा? चुकलं तरी चालेल. युद्धासाठी वापर केला जातो. मिसाईल टाकली जातात आहे की नाही? अशा ज्या नवनवीन गोष्टी आहेत, जे शोध आहेत, जे कोणी लावलेले? वैज्ञानिकांनी लावलेले. आणि तुम्ही कोण आहात? बाल वैज्ञानिक आहात. तुम्ही सर्वजण साहित्य घेऊन आलेले आहात आहे की नाही? म्हणून तुम्ही कोण आहात? बाल वैज्ञानिकांचं या ठिकाणी आज प्रदर्शन आहे. सर्व साहित्य तुम्ही मांडलेलं आहे. या ठिकाणी मोठे मोठे बंगले मांडलेले आहेत. नैसर्गिक शेती कशी करावी, त्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन कसं करावं आहे की नाही? खूप काही गोष्टी आहेत या ठिकाणी पाहण्यासारख्या. फक्त दृष्टी असली पाहिजे. आपल्याला पाहण्याची दृष्टी असली पाहिजे की काय मांडलेलं आहे आणि यामधून काय निर्माण होणार आहे. ज्यावेळेस आपण पाहतोय, व्हिडिओ पाहतो आपण मोबाईलवर, उत्तर प्रदेशामध्ये काही लोक असे आहेत गॅरेजमध्ये की ते हेलिकॉप्टर बनवतात स्वतःच्या घरच्या घरी आणि ते उडवतात. तुम्ही पाहिलेलं आहे का? तुम्ही शोध घ्या. तुम्ही जर युट्यूबवर जर पाहिलं नवीन काय काय कोण काय करतं, नवीन सायंटिस्ट कोण आहेत, बालवैज्ञानिक कोण आहेत, तर तुम्हाला त्यामध्ये सर्व दिसेल. म्हणजे असं म्हटलं जातं की जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान आहे की नाही? म्हणजे या 3 जयमुळे काय होतं? एक आमूलाग्र बदल आपल्या जीवनामध्ये घडू शकतो. आणि म्हणून जवान असेल तर देशाचं रक्षण करेल, किसान असेल तर काय करेल? अन्नधान्य निर्माण करेल
पूर्वीच्या काळी काय होतं, अन्न खायला मिळायचं, लोकांना नाही मिळायचं. मग काय झालं, हरित क्रांती झाली आणि आज भरपूर उत्पन्न होतंय. एका एकर मध्ये आपण 20 क्विंटल गहू काढतोय. तर हे कोणीतरी संशोधन केलं, संशोधित बियाणे म्हटलं त्याला. म्हणजे प्रत्येक गोष्टी मागे काय असतं, संशोधन असतं आणि संशोधनातून काहीतरी क्रांती घडत असते. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी या प्रदर्शनामध्ये काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे काय निर्माण झालं, आपल्याला काय निर्माण करता येईल. आपण नवीन काहीतरी शोध लावला पाहिजे, सहज सोपा शोध लावला पाहिजे. आता पेट्रोलवर चालणारी गाडी पाहिलेली आहे तुम्ही, डिझेलवर चालणारी गाडी पाहिलेली आहे, पाण्यावर चालणारी गाडी आहे का? नाही. मग कोणतरी शोध लावला पाहिजे की नाही त्याचा. पाणी नदीमध्ये खूप आहे, भरली पडली की टाकली आहे की नाही, लगेच गाडी चालली पाहिजे. आपली कोण शोध लावणार पाण्यावर चालणाऱ्या गाडीचा? कोण लावणार सांगा, हात वर करा. कोण लावणार? तो लावणार आहे बघा. आहे काय नाव बेटा तुझं? वरम सांग. कोणत्या शाळेचा आहे? नळणीचा आहे. टाळ्या वाजवण्यासाठी. कारण शोध लावण्याची संशोधक वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे, काहीतरी नवीन करायचं. मागच्या वर्षी आमचं या जवळखेडा डोंगरे गावचा एक विद्यार्थी इन्स्पायर्ड अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनामध्ये गेला आणि त्यांनी सायकलवर चालणारी होडी, म्हणजे पॅडल मारायचा आणि ती होडी पळवायची, अशा प्रकारची होडी निर्माण केली होती. त्याच्यामध्ये काही प्रवासी वाहून येत होते. तर अशा पद्धतीचं सोप्या कमी किमतीमध्ये नवीन काहीतरी आपण टेक्निक जर निर्माण केलं, तंत्र निर्माण केलं, तर मानवी जीवन सुसह्य त्यामध्ये होतं. आणि म्हणून आपल्याला एक चॅलेंज असतं विज्ञान प्रदर्शनामध्ये की आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे. तर आपण प्रोत्साहन घ्यायचंय, आपण इथं पाहायचंय, निरीक्षण करायचंय. आणि आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. बऱ्याचशा लोकांना वाटतं हे काय लावलंय विज्ञान प्रदर्शन, अजून हे काय, इकडे जायचं इकडे यायचं, धावपळ होते. पण याला आपण सकारात्मकतेनं पाहिलं पाहिजे. यामधून काहीतरी घडणार आहे, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडणार आहे, विद्यार्थ्यांना माहिती मिळणार आहे. आणि म्हणून यामध्ये सर्वांनीच सहभागी होणं अपेक्षित आहे. आज जवळपास मला वाटतं या ठिकाणी आपल्याकडे आजच्या प्रदर्शनामध्ये एक किती लोक सहभागी झालेली आहेत. 48 उच्च प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनी वस्तूंनी सहभाग घेतलेला आहे आणि 52 माध्यमिक शाळांच्या प्रदर्शनी वस्तूंनी सहभाग घेतलेला आहे. तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण सहभाग घेतलेला आहे. खरं तर आपल्या तालुक्यामध्ये 457 शाळा आहेत. किती शाळा आहेत? 57. मग किती शाळांनी सहभाग घ्यायला पाहिजे होते? अजून घ्यायला पाहिजे होतं का नाही? ते 150 शाळांनी सहभाग घेतला फक्त, बाकीचे विद्यार्थी वंचित राहिले त्यापासून. म्हणून गुरुजींना माझी विनंती आहे, आपल्याला जे विद्यार्थी दिलेले आहेत ते खूप मोठं टूल आहे, ती चांगली मशिनरी आहे. त्यांच्याकडून काहीतरी या देशासाठी आपण करून घेतलं पाहिजे. देशाचे ते नागरिक बनणार आहेत, चांगले आधारस्तंभ बनणार आहेत. आणि म्हणून त्यांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांना जे काही मिळाले आहे वरदान देवाकडून, त्या सर्व गोष्टींचा वापर आपण करून घेतला आणि सुजाण नागरिक घडवण्याचं कर्तव्य आपण केलं पाहिजे. निश्चितपणानं माध्यमिक शाळांचा सहभाग कमी झालेला आहे. मी असं विनंती करेल की आपण सर्वांनी माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांनी सुद्धा या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी व्हावं. नवनवीन उपक्रम, नवनवीन प्रयोग या ठिकाणी मांडावे आणि एक चांगला एक विद्यार्थ्याच्या विकासाचा, नवीन दृष्टिकोनाचा हा प्रदर्शनाचा एक कार्यक्रम चांगला यशस्वी आपण सर्वांनी करूया. सर्व विद्यार्थ्यांनी सर्व प्रदर्शनी वस्तू चांगलं निरीक्षण करायचं आहे. काय नोटबुक आणलं असेल त्यावर लिहून घ्यायचं, याच्यामधून काय तयार झालं प्रयोग करायचे, नावं लिहून घेतली पाहिजे. आपल्याला त्यातून अजून नवीन काय करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे आणि शिक्षक मंडळींनी सर्वांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो. या ठिकाणी माननीय अध्यक्ष महोदय डोंगरे सर यांनी वेळात वेळ दिला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांची मी प्रशासनाच्या वतीनं, गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीनं आभार मानतो. जंजाळ सरांनी सुद्धा या शाळेचं पटांगण उपलब्ध करून दिलं, सर्व टीम या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि आपण स्वतः डिवोशन असं या ठिकाणी काम केलं आणि सुंदर हे प्रदर्शन घडवण्यासाठी आपण प्रयत्न केले. त्यामुळं आपल्याही मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आमच्या कार्यालयाचे गट समन्वयक यांनी पूर्ण वेळ या ठिकाणी थांबले आणि प्रदर्शन यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. त्या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सोनवणे सर यांनी सुद्धा या ठिकाणी थांबून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, प्रदर्शन यशस्वी केलं. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. बडगे सरांचे आभार मानतो. आमची जी परीक्षक मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहे
ते परीक्षण करणार आहे आणि परीक्षणातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढणार आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण पहिल्या सत्राचा कार्यक्रम या ठिकाणी संपवणार आहोत. तत्पूर्वी आपले संचलन करते श्री सोळंके सर यांना माईक त्यांच्याकडे सोपवतो. भरधाव गाडी येणार आहे दर 50 किलोमीटरमध्ये त्याची टायरांची उष्णता कमी होणार आहे. बरं, याचं उष्णतेमुळं हवेचं काय होतं, प्रसरण होतं का अंकुचन होतं? हवा फैलती ते सुकड़ती गरमी से मंडा सर पुढे बांबूच्या वस्तूपासून आपण स्वयंपाकासाठी कोणकोणत्या वस्तू बनवू शकतो? बांबूचा गुणधर्म काय माहिती आहे तुम्हाला? त्याच्यानंतर पाणी टाकलं आपण ते पाणी टाकलं गरम तर गरमच याला बॅटरी किती अँपेअरची वापरलेली आहे? 12 आणि साऊंड किती वीजची? किती वीज साऊंड? बरं, डेसिबल आता जो आवाज वाढवला होतो आता किती डेसिबल पर्यंत आवाज असेल? तो सर बाजूला नाव काय आपलं? उधर से आ जाना. भागाकार गणिती मॉडेल भागाकार म्हणजे फक्त भागाकारच करतात त्याच्यामध्ये तो बेरीज वजाबाकी गुणाकार. हां, मला आता सांगितलं 38 आणि 12चा गुणाकार करून दाखव. मॅडम मोबाईल थोडं तुम्ही पुढे सर 12चं कसा दिला नंबर सांगा ना. 12 डिवाइड बाय एखादा नंबर द्या जोरात माझा राव. 3 1 3 2 6 3 सांग भागाकार किती आला दाखवा ना. भागाकार 3 आला आणि बाकी म्हणजे जे स्लो लर्नर मुलं आहे सर त्यांच्यासाठी येतो खास जे भागाकारला अवघड So many stated. Yes. But so many authors neglected this study. But if we easily and clearly observe in entire the world, so many universities, so many technical institutions, they have the first base of it. Yeah, this is the one of the engineering base of the e-base, electronic base system. We have adopted these things, and that is the main criteria is goes to the coding electronics technology. So that's why nowadays the electronics market is very boom market. किट्स डेव्हलप करून घेतलं संभाजीनगरला बोलवून घेतलं ते त्या एका इंजिनिअरिंगच्या आम्ही श्री शिवाजी विद्यालय शैक्षणिक साक्षरी समीक्षा विलास साबळे मी प्रायमरी आत्माराम गाडीकर. डस्टबिन आहे कचरा व्यवस्थापनासाठी आम्ही हे डस्टबिन बनवलेलं आहे. हे डस्टबिन सेन्स करते की कचरा ओला एक सुका कचरा वेगळा करतो आणि ओला कचरा करून दाखवलं. बाकी जरा आलीच नाही आपलं मागच्या तिकडे झालं की हा ओला कचरा कचऱ्यामुळे जे आजार होतात ते आपण कमी करू शकतो. प्लास्टिक in this car there is some sensor we are putting in place. That is the
see, this is one kind of the ultrasonic sensor. This is the ultrasonic sensor. There is a Arduino coil, and that with this, whatever the obstacles are there, that obstacles it can be detected with this help of the. Now, sir, you check it. Come here, sir. It will be detect the obstacles. It will be detect the obstacles. What are the obstacles? It will be detected. This is the sensor. It is like that. It is like that the brain, and whatever with the Arduino is there, it like that the eyes. Both they are going to be the eyes and brain work is there. Of the vehicle, and there we have see obstacle there. Detect करना very good but whatever the rest is there, we have to make this rest. That is the very smart techniques. And we have to adapt. वेगळा टँक दिला असता आणि फिल्टर करण्यासाठी जे काही वेगवेगळे पदार्थ एकमनस्वी आभाराचे भार संबंधित शाळेचे विद्यार्थी आणि